नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण पनीरचे पेढे बनवणार आहोत. पेढे पण बनवून दाखवते तुम्हाला आणि मोदक पण बनवून दाखवते. हे बघा, मी असं दूध होतं ते दुधात आपलं हे टाकलं व्हिनेगर आणि दूध नासून घेतलं आणि हे बघा आपलं हे पनीर आता तयार झालंय. बोल. पनीर ची जी रेसिपी आहे ती आम्ही आधी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. हे बघा, आता पनीर आहे ना, आपण असं सुट्ट करून घेऊ. आता पनीर झालंय असं. आता आपण असं सुट्ट करून घेऊ. आपण हे मऊ होण्यासाठी मिक्सरला फिरून घेऊ. त्यासाठी आपण हे बघा, मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेते. आपण सगळं हे मिक्स करून घेऊ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकू. मिल्क पावडर. आता आपण हे चांगलं मिक्स करून असं मिक्सरला फिरून घेऊ चांगलं. हे हाताने होणार नाही, होईल पण वेळ लागेल, म्हणून आपल्याला झटपट करायचे. म्हणून आपण आता हे मी मिक्सरला फिरवते. हे बघा, असं पनीर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. मऊ होतं. मी अर्ध घेतले, आता अर्ध पण काढून घेते. हे बघा, छान गोळा होतो. मग आता आपण हे पण टाकू. कोमट दूध आपण केसराच्या काढा आहे त्याच्यात थोडंसं आपण भिजत घालू. दूध सगळं काढून घेऊ. चांगलं त्याला मऊ करायचं असं हाताने पण. मिक्सरवर पण केलंय. आता आपण हाताने पण असं चांगलं छान मऊ करू. काय ना, चांगलं असं मळून घेतलंय. आता आपण त्याच्यात साखर टाकायची ना, आणि साखर टाकून चांगलं परतून घ्यायचं. मिल्क पावडर पण थोडी गोडच असते, त्याच्यामुळं आपण आता ते गोळ्याला असं कढईत टाकू आपण साखर. मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या. आता आपण याचं चांगलं मिक्स करून घेऊ. साखर टाकलं, आपलं मिश्रण पातळ झालंय. आता आपण याचा चांगला गोळा होईपर्यंत याला परतून घ्यायचं. हे बघा, असं छान मऊ झालं पाहिजे, गाठी नाही राहिला पाहिजे त्याच्यात. असं सतत हलवीत राहायचं. वर सतत असं हलवीत राहायचं. मऊ असं आपल्याला करायचंय. हे बघा, आपला आता घट्ट व्हायला लागला गोळा. कढईला सोडायला लागलं ना कडाने, त्याची मुठभर मीठ टाकायचं. आता मी हे केसरचं दूध आहे हे टाकते आणि विलायची पावडर टाकू आपण. विलायची जायफळ पावडर आहे, ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि सतत ढवळत राहायचं गोळा होईपर्यंत. चांगला कढईला सोडलं पाहिजे. कढईने याला तूप नाही टाकलं, काय नाही, असेच फक्त पनीरपासून आपण पेढे आणि मोदक करणार आहोत. बघा, मी 20 मिनिटं झाले सतत ढवळते असे. एकदम बारीक गॅस करायचा. हे बघा, आता आपलं मिश्रण तयार झालंय. आता कढईला असं सोडायला लागलं का मी आता गॅस बंद करते. गरम कढईतच थोडा वेळ असं हलवून घेते, म्हणजे ते जरा घट्ट होईल अजून. हे बघा, असं कढईला सहज सोडतं ते. आणि थंड झाले का मग आपण करून घेऊ. थोडा वेळ असं गरम कढईत हलवत राहायचं, म्हणजे ते अजून दाणेदार होतं. हे बघा, असं थोडंसं तोडून बघायचं, अशी गोळी झाली पाहिजे. आता आपलं मिश्रण तयार झालंय, आपण थंड करून घेऊ. हे बघा, आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊ. थंड
थंड होईपर्यंत असं हलू घ्यायचं, चांगला गोळा करायचा. आता आपण असं हातानेच मळून घेऊ, हे पुसून काढू. बघा हाताने पण सहज आता मळल्या जातात. अजून कोमटच आहे, कोमट असतानाच करायचे म्हणजे थंड होईपर्यंत ते चांगले होतात. मला आता पेढे करून दाखवते आधी. का मी पेढे करून दाखवते. बघा असं गोल करायचा, असं थोडंसं दाबायचा आणि असा पिस्ता तुमच्याकडे जे असेल बदाम पिस्ता काही ते लावायचं. हे बघा आपला किती सुंदर पेढा तयार झाला आहे. तर मी काढून घेते. अजून तो कोमट आहे ना त्याच्यामुळं थोडं सैल झालं ना ते थंड झालं का अजून छान येतील. हे बघा सांगट्याने थोडंसं दाबून घ्यायचं. याला तूप नाही लागत, काहीच नाही लागत. इकडं बदाम पिस्ता काय असेल ना ते हे करा. हे बघा मी आता असे पेढे बनवून घेते. मग तुम्हाला मोदक पण याचेच बनवून दाखवते. हे बघा आपले पेढे तयार झाले. एक दिवस पेढेचा नैवेद्य, एक दिवस मोदकाचा, म्हणून मी मोदक पण तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा मी मोदक पण बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा असं मोदकाचं भांडं घ्यायचं. त्याला थोडासा इथं पिस्ता बदाम काही तुमच्याकडे जे असेल ते लावा. थोडंसं याच्यात टाकायचं किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील ना तरी चालेल. हे बघा आता हे मिश्रण असं ठेवायचं आणि हे इकडून असं ठेवायचं. खालची बाजू काढून घ्यायची. हे बघा हे साईडचं असं काढून घ्यायचं. हे असं सारखं करून घ्यायचं. असं दाबलं का परत आपण आता असं काढून घेऊ. बघा किती छान मोदक झाला आहे. बघा हे असं साईडचं काढून घ्यायचं. हे बघा आपला मोदक किती छान झाला आहे. मी असं अजून एक दाखवते तुम्हाला. असे सगळे आपण करून घेऊ. हे बघा तुमच्याकडे गुलाब पाकळ्या किंवा असे पिस्त्याचे बदामाचे काप असले ना तरी चालेल. खाली थोडंसं ठेवायचं अशा पद्धतीने. हे बघा आता हे गोळा असं दाबायचा. चांगलं शिजून घेतलं ना 4-5 दिवस आरामात टिकतात. तुम्हाला एक दिवस पेढ्याचा, एक दिवस असा मोदकाचा नैवेद्य बाप्पाला दाखवायला पण होतं. मुलांना पण खायला चांगलं आहे. बघा आता हे काढून घ्यायचं. हे असं दाबून घ्यायचं सारखं करून. हे साईडचं असं काढून घ्यायचं. हे बघा असं सहज निघतो. हे बघा असं खूप छान होतात हे मोदक छोट्या भांड्यात. आता आपण असे सगळे करून घेऊ. का अशा प्रकारे नवीन आम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी प्रसाद दाखवणार आहोत. तर तुम्हाला जर असे आवडले आमचे व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. बाय बाय. बाप्पाच्या मोदकाला लाईक करा. गणपती मोदकाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती मोरया.